कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आदित्य सरांनी फक्त डोळे शोधायला एवढी मोठी स्पर्धा ठेवली आहे। पण त्यांना हे माहीतच नाही की ते जो चेहरा शोधतायत तो चेहरा सतत त्यांच्या डोळ्यासमोर असतो, रोज। माझं ठीक आहे, पण आदित्य सरांच्या बी हे लक्षात कसं नाही आलं? फारू तुझे धनी ना लई साधे सरळ आहेत बघ। कोणाचे डोळे वळकायला त्या मुलीच्या डोळ्यात तर बघायला पाहिजे ना। मी आत्ताच्या आत्ता जाऊन आदित्य सरांना समज खरं सांगून टाकते। नाही, पुराव्यानिशी सांगते ना। मी आदित्य सरांना जाऊन हे चित्र दाखवते आणि त्यांना पटवून देते की ते जिच्या शोधात आहेत, ते जिच्या पिरमात आहेत, ती त्यांची पारूच आहे। पारू। कुठे निघालीस? कुठे चालली आहेस? हातात काय लपवलंय? पारू, हातात काय लपवलंय बघू? मॅडम, अच्छा, म्हणजे तू किर्लोस्कर हाऊस मध्ये चाललीस ना? आदित्य ज्या डोळ्यांच्या प्रेमात आहे ते डोळे तुझे आहेत, ती मुलगी तू आहेस हे सांगायला चालली आहेस तू? दामिनी मॅडम, हे तुम्हाला माहित आहे? माहिती आहे मला। म्हणजे आदित्य सरांना बी हे कळायलाच पाहिजे की हे डोळे माझे आहेत म्हणून। एक थांब, कशाला आदित्यला कळायला पाहिजे? हे बघ, हे एकच सत्य नाही, मला तुझं अजून एक सत्य माहिती। हे तुझ्या गळ्यात जे काही आहे ते आदित्यच्या नावाचं मंगळसूत्र आहे ना? त्याच्या नावाने बांधतेस ना तू? माहिती आहे मला। तू एकदा विचार कर ना, हे डोळे तुझे आहेत हे माहिती असून मी वहिनींना का नसेल सांगितलं? कर विचार। नाही ना डोक्यात शिरत? कारण मला तुझी आणि तुझ्या त्या थिरड्या बापाची दया आली म्हणून। ज्या क्षणाला वहिनींना हे सत्य कळेल ना, असं असं हाकलून लावतील ना तुला, तुझ्या बापाला आणि त्या गणिकी फणीला। त्यामुळे जरा जपून राहा। नाही, मला एवढंच समजतंय आता की तुला बहिणींच्यात आणि आदित्यच्यात भांडणं लावायचेत का? मायलेकरांमध्ये भांडणं लावायचेत तुला? नाही ना? मग लक्षात घे, हे सत्य जर वहिनींच्या समोर आलं ना, आणि वहिनींना ज्या क्षणाला कळेल की हे डोळे तुझे आहेत आणि ती मुलगी तू आहेस, इतक्या चिडतील ना वहिनी आदित्यवर, आयुष्यभर त्याचं तोंड सुद्धा बघणार नाहीत। तुला जर ते करायचं असेल जाऊन सांग, लाव भांडणं दोघांच्यात। आणि ऐक ना पारू, वहिनींना ना माझ्यासारखी स्टँडर्ड मुलगी हवी आहे आदित्यसाठी, तुझ्यासारखी मोलकरीण नकोय। त्यामुळे तुझी लायकी ओळखून राहा। मी जे काही सांगते ना, हे या घराच्या
आणि तुझ्या भल्यासाठी सांगते. तुझ्या बापाला आणि तुला हे सत्य जगासमोर आणणं फार अवघड जाईल हं? त्यामुळे जे करायचं ते विचार करून कर. हं? निघ पारू, निघ. या पारूवर जरा बारीक नजर ठेवायला लागेल. ही कॉन्टेस्ट जस्ट एक निमित्त आहे तुला भेटायचं. एकदा का तुला बघितलं, भेटलो की मग मी भरून पावेन. आणि त्या दिशाचं केसचं मला अजिबात टेन्शन नाही. ते मी सॉर्ट आउट करेन. पण तुझ्यामुळे जर आमच्या कंपनीला फायदा होतोय तर तुला त्याचं ड्यू क्रेडिट मिळालंच पाहिजे. आणि माझ्यासाठी ते जास्त महत्वाचं आहे. हॅलो. हॅलो आदित्य बेबी, कसा आहेस? ऑफकोर्स टेन्शन मध्येच असणार. पण मला तुझी कॉन्सेप्ट आवडली. हा, संपूर्ण सिटी मध्ये तुझ्याच कॉन्टेस्टचे होर्डिंग्स लागलेत. व्हेरी नाईस. आय डोंट नो आता उद्या त्या कॉन्टेस्ट मध्ये किती मुली त्या लोगोवर क्लेम करतील, पण बिलीव्ह या सगळ्याचा काहीच उपयोग नाही होणार आहे. तुझा प्रोग्राम फेल जाणार आहे आदित्य. पण तरी मी तुला एक चान्स देते, लास्ट चान्स. उद्या तुझ्या त्या कॉन्टेस्ट मध्ये ते डोळे कुणाचे त्याची ओळख जर नाही पडली तर तू हार मानशील आणि तुझ्या कंपनीच्या सगळ्या प्रोडक्ट्स वरून तो लोगो कायमचा काढून टाकशील. ओके दिशा, तू वाटेल ते कर, पण तरी तुला हा लोगो मिळणार नाहीये. आणि उद्याच्या कॉन्टेस्ट नंतर ते सिद्ध होईलच. ओके, ऑल द बेस्ट. प्रीतम सर, कापी. हा ठेव ना. प्रीतम सर, काय झालं? पारू, या बघ एवढ्या एंट्री झाल्यात ते. आता ना दिशाने आपल्यावर जी केस केली आहे ना त्याचा विचार करायला सोडून द्या. दादानी ही जी कॉम्पिटिशन अरेंज केली आहे ना त्यातून आपल्याला ती लोगोवाली मुलगी नक्की सापडणार, बघ तू. पण प्रीतम सर, समजा ती मुलगी आलीच नाही तर? ए भाई, तू असं निगेटिव्ह काहीतरी बोलू नको ना. हे बघ, ती येणार. माझं मन मला सांगतंय ना, मग ती नक्की येणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.